कोकणामध्ये धो धो पाऊस पडत आहे आणि त्यामुळे माझा थोडा आवाजसुद्धा बसलेला आहे. मला वाटतं ह्या वर्षी गणपती बाप्पाचं स्वागत हे जोरदार पावसाने होणार आहे दरवर्षीप्रमाणे. तर इथे कोकणामध्ये ना गणपतीच्या पहिल्या दिवशी जो नैवेद्य दाखवला जातो ना तो पंचखाद्याचा असतो. आय थिंक सगळीकडेच पंचखाद्यांचा दाखवतात, मला नाही माहिती. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे गणपतीला पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवतात. तर आमच्याकडे पंचखाद्य दाखवतात आणि मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला पंचखाद्य म्हणजे असं वाटायचं की 5 खाद्यपदार्थ असतील, पण हे 5 खाद्यपदार्थ नसून ते 5 घटक आहेत. तर ते कोणते घटक आहेत जे यूज होतात ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. हे शाळू जोंधळे आहेत, यांना शाळू जोंधळे म्हणतात आणि हे आपल्याला चाळणीत ठेवून त्याच्यावर 4 ते 5 वाट्या गरम पाणी आपल्याला ओतायचं आहे आणि मग त्याच्यावर एक स्वच्छ फडका ठेवून आपल्याला जवळजवळ ते 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर कढई घ्यायची आहे, कढई गरम करून त्याच्यात थोडे थोडे जोंधळे टाकायचे आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर जोंधळे आपले जळतील. आणि असं करत करत अशा प्रकारे आपल्या लाया तयार होतात. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या लाया तयार करून घ्यायच्या आहेत. मी ना 2 वाटी जोंधळे घेतलेले, त्याच्यात जवळजवळ 10 वाटी लाया ह्या तयार झालेल्या आहेत. आता दुसरा घटक काय माहिती आहे का? दुसरा घटक म्हणजे शेंगदाणे. आपल्याला शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले परतवून त्याची साल काढून आपल्याला घ्यायची आहे. हे कुठचेही म्हणजे घटक जे आहे ते मी परतवते, जसं की हे सुकं खोबरं आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मी कुठे तूप बीप नाही वापरते, मी डायरेक्टच कढईमध्ये ते टाकून ते थोडेसे परतवून घेते. सुकं खोबरं चांगल्या रीतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण ते जेवढं आपण चांगलं भाजू ना तेवढं जास्त पंचखाद्य टिकतात, अशी टिप मला घरून मिळालेली आहे. मी ते काजूसुद्धा भाजून घेतलेले आहेत. इथे मी लाया आहेत ना त्या थोडं निवडून घेते, म्हणजे इथे ना काही काही न फुटलेले जोंधळे असतात, तर आपल्याला ते घ्यायचे नाही आहेत, आपल्याला फक्त लाया घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे जे न फुटलेले जोंधळे असतात ना त्यांना मुगाणे म्हणतात आणि त्या मुगाण्यांचे ना लाडू बनतात. आणि ते लाडू कसे बनतात ना ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर फूडी व्लॉग एक्सप्रेसवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि मी हवं तर ना खाली लिंक त्याची जॉईन करेन, तुम्ही त्या लिंकला क्लिक करून पण बघू शकता की हे जे मुगाणे आहेत ह्यांचे लाडू कसे बनतात. तर इकडे आपलं सगळं रेडी आहे. आपण इथे 10 वाट्या लाया आपल्या, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, थोडेसे काजू आणि गूळ. इकडे मी 3 वाट्या गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गुळाचा पाक बनवून घेऊया आणि इथे आपल्याला गोळी बंद पाक बनवायचा आहे. त्यामुळे गूळ 3 वाट्या मी कढईत टाकून तो भिजेल एवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तो उकळवून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. आणि तो पाक तयार झाला आहे का नाही हा कसा कळेल, तर एका वाटीमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून त्याच्यात तो पाक टाका आणि त्याची अशी गोळी बनते का, तर बघा जर अशी गोळी बनत असेल ना तुमची, म्हणजे तुमचा पाक रेडी आहे. म्हणजे इथे आपला पाक रेडी आहे आणि सगळं रेडी आहे. तर चला आपण सगळं मिश्रण एकत्र करूया. तर इथे मी सगळं मिश्रण एकत्र करते. खूप सोपी पद्धत आहे ॲक्च्युली पंचखाद्य बनवण्याची. 5 घटक कोणकोणते आहे ते तुम्हाला कळलेच असतील. लाया, गूळ, काजू, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि ही ना इथे मी 1 चमचा वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर हे मी मिळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपल्याला व्यवस्थितरित्या ते ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पंचखाद्य तयार झालं आहे. मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की तुमच्या घरी जेव्हा गणपती येतो तेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी त्याला कोणता नैवेद्य दाखवता. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी फूडी व्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा.